नमस्कार. विराज रेसिपीमध्ये आज आपण पपईचे वडे बनवणार आहोत. थंडीमध्ये गरमागरम हे वडे खायची मजा काही वेगळीच असते. चला तर मग वडे बनवायला सुरुवात करूया. वडे बनवायला ही कच्ची पपई इथे घेतलेली आहे. पपई आधी स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपण याची साल काढून घेऊ. पपईची साल काढून घेतल्यानंतर ही पपई आपल्याला किसायची आहे. त्याआधी त्याचे 2 भाग करून घेऊ. पपई 2 भागात कापून घेतल्यामुळे बिया काढायला सोपी जाते. बिया काढताना ते या प्रकारे चमचाने काढायच्या, ज्यामुळे बिया लवकर निघते. बिया काढून घेतल्यानंतर आता ही पपई आपण किसून घेऊ. या प्रकारे मीडियम साईजच्या किसणीने ही पपई आपण किसून घेऊ. पूर्ण पपई किसून त्याचा किस इथे बनवून घेतलेला आहे. बनवून घेतलेला हा किस एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊ. बाइंडिंग साठी त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊ. खूप जास्त पीठ यामध्ये घालायचं नाही, तर 2 ते 3 चम्मच पीठ फक्त मी यामध्ये टाकत आहे. गरज वाटली तर मग पुन्हा टाकून घ्यायचं. त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. यामध्ये जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर थोडं लाल तिखटही टाकू शकता. तीळ, ओवा, जिरं, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि सर्वात लास्ट बारीक चिरलेली कोथिंबीर. हे पूर्ण साहित्य मिक्स करून घेऊ. यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पपईचे वडे जे आहे ते छान कुरकुरीत बनते, नरम पडत नाही. यामध्ये पुन्हा थोडं तांदळाचं पीठ घालून घेऊ. कमीत कमी तांदळाचं पीठ वापरून जर हे वडे तुम्हाला बनवायचे असतील तर पपईचा किस बनवल्यावर तो किस एकदा छान पिळून घ्या, म्हणजे त्यामधलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाते. वडे बनवताना तांदळाचं पीठ नेमकं किती वापरायचं तर ते फक्त बाइंडिंग साठी वापरायचं असते. पण वडे म्हटलं की काही लोकांना तांदळाचं पीठ त्यामध्ये जास्त प्रमाणात आवडते, तर काहींना त्यामध्ये पपईचा किस जास्त आवडते. तर त्यावेळी तुम्ही काय करायचं, तुम्हाला जसं आवडते त्यानुसार त्याची क्वांटिटी मॅनेज करून घ्यायची. पपईचे वडे बनवायला हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता आपण याचे वडे बनवून घेऊ. वडे बनवायला हाताला आधी थोडं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं. या मिश्रणाचे आता आपण वडे बनवून घेऊ. त्यासाठी थोडं मिश्रण घेऊ. त्याचा आधी या प्रकारे गोळा बनवायचा, ज्यामुळे वडे थापायला सोपी होते. यामध्ये पपईचा किस जास्त प्रमाणात वापरल्यामुळे याचा स्ट्रक्चर तुम्हाला या प्रकारे दिसत आहे. तांदळाचं पीठ जर तुम्ही जास्त वापराल तर वडा एकदम सॉफ्ट दिसेल. याच प्रकारे एक एक वडा बनवून तेलामध्ये सोडायचा. वडे तळायला तेल आधीच गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये आता वडे टाकून घेऊ. वडे बनवत असताना एक एक वडा बनवून तव्यात टाकला तरी चालेल, किंवा जर तुम्हाला वडे बनवायला वेळ लागत असेल तर आधी एका प्लेटमध्ये बनवून घ्यायचे. एक बॅच फ्राय करायला पाहिजे तितके वडे, आणि मग ते तेलामध्ये सोडायचे. वडे तेलात टाकल्यानंतर त्याला लगेच चमचा नाही लावायचा. आधी आपण ते एका बाजूने थोडा वेळ शिजवून घेऊ. आता हे वडे पलटवून घेऊ. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत येईपर्यंत हे वडे आपण तळून घेऊ. पपईचे पकोडे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली देत आहे. त्यावर क्लिक करून नक्की बघा, म्हणजे पाहिजे त्यावेळी पपईचे वडे किंवा पकोडे तुम्ही बनवू शकाल. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत हे वडे इथे तळून घेतलेले आहे. वडे आता तेलाच्या बाहेर काढून घेऊ. हे बघा, हे वडे छान फुललेले आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे. याच प्रकारे बाकी वडे सुद्धा इथे आपण बनवून घेऊ. पपईचे हे गरमागरम वडे इथे बनवून तयार आहे. याच प्रकारे बाकी वडे सुद्धा मी इथे बनवून घेतलेले आहे. हे गरमागरम पपईचे वडे, त्यासोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो सॉस. थंडीमध्ये नाश्त्याला हे गरमागरम वडे खायची मजा काही वेगळीच असते. एकदा या प्रकारे पपईचे वडे तुम्ही घरी नक्की बनवून बघा. आजची ही पपईच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.